नमस्कार, मी नीता पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आज मी एका महत्त्वाच्या टॉपिकवरती हा व्हिडिओ बनवत आहे. जो माझा सर्वात आवडता विषय आहे. सेल्फ लव्ह. सेल्फ लव्ह कसं करायचं किंवा स्वतःवरती प्रेम कसं करायचं? त्यासाठी मी तुम्हाला 1-2 स्टोरी सांगणार आहे. ज्या मी साधारण 2-3 वर्षापूर्वी मी त्या ऐकल्या असतील ह्या स्टोरी आणि त्या माझ्या मनामध्ये फार घट्ट रुतून बसलेल्या आहेत. कारण मला त्या फार जवळच्या वाटल्या. एक गाव होतं. त्या गावाच्या बाजूला एक पहाड होता. त्या गावातील एक व्यक्ती, एक माणूस त्या पहाडावरती रोज जायचा. थोडा वेळ तिथे बसायचा आणि परत घरी यायचा. हा त्याचा नित्यक्रम होता. एके दिवशी त्याचा एक छोटा मुलगा त्याच्या पाठी लागला, की मलाही यायचं आहे तुमच्यासोबत. वडिलांनी त्याला सांगितलं, की "नको बाळा, ते खूप लांब आहे. तुला चालता येणार नाही. तिथली वाट चांगली नाही आहे." पण त्या मुलग्याने त्यांचं ऐकलं नाही. तो वडिलांच्या पाठीमागून निघाला. वडिलांनी त्याचा हात हातात घट्ट पकडला आणि ते पहाडाच्या दिशेने जाऊ लागले. त्या पहाडाकडे जाताना जी वाट होती ती निमुळती होती. तिथून चालताना एका साईडला दरी आणि एका साईडला पहाड होता. त्यामुळे खूप सावधपणे जावं लागणार होतं. तर त्या वडिलांनी आपल्या मुलग्याचा हात घट्ट पकडला आणि ते आपल्यासोबत त्याला घेऊन जाऊ लागले. थोडं पुढे गेल्यानंतर थोड्या अंतराने त्या वाटेमध्ये एक दगड होता. ते वडील त्यांना माहिती होतं ते रोज जात असल्यामुळे तिथे दगड आहे किंवा वाट छोटी आहे, तर ते सावधपणे जात होते. त्या दगडाच्या साईडनं ते निघाले आणि त्या मुलग्यालाही ते घेऊन जात होते. पण त्या मुलग्याचं लक्ष नव्हतं. तो इकडे-तिकडे पाहण्यामध्येच त्याचं लक्ष होतं. त्यामुळे त्याच्या गुडघ्याला तो दगड लागला. मोठा दगड तो लागला. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याच्या तोंडातून चीक निघाली, आवाज निघाला. आ! जितक्या मोठ्याने त्याने ओरडलं, तितक्याच मोठ्याने त्याला प्रतिक्रिया मिळाली. समोरूनही त्या पहाडामध्ये आवाज त्याचा घुमला आणि तो परत त्याच्यापर्यंत आला. आ! तर तेव्हा त्याला भीती वाटली, की अरे इथे कोणीतरी आहे आणि ते मला पाहतायत आणि माझी चेष्टा करतायत. मला चिडवत आहेत. आणि तो खूप घाबरला. त्याने वडिलांचा हात घट्ट पकडला. वडिलांच्या ती गोष्ट लक्षात आली. तर त्या मुलग्याने परत ओरडून म्हटलं, "कोण आहे तिकडे?" परत समोरून तसाच आवाज आला, "कोण आहे तिकडे?" जो हा मुलगा बोलेल, सेम तसंच तिकडनं त्याला परत त्याचेच आवाज त्याला ऐकू येत होते. पण तो मुलगा पहिल्यांदाच हे असे आवाज ऐकत होता. कारण त्याला माहीत नव्हतं, की अशा पहाडांमध्ये किंवा अशा कुठल्या ठिकाणी आपण मोठ्याने बोलू, तर तोच आवाज आपल्याला परत घुमून परत आपल्याकडे येतो किंवा तो आवाज त्या वातावरणामध्ये गुंजतो, हे त्याला माहिती नव्हतं. हे त्याच्यासाठी नवीन होतं. त्यामुळे तो घाबरला, प्रचंड घाबरला आणि त्याने वडिलांच्याकडे पाहिल्यानंतर वडील त्याचे हसले आणि त्या वडिलांनी खूप मोठ्याने ते म्हणाले, की "माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे." आणि तो आवाज परत त्यांच्याकडे फिरून आला, की "माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे." त्या मुलग्याला कळालं नाही, की हे काय आहे? त्यामुळे परत त्याच्या वडिलांना ते लक्षात आलं, की ह्याची द्विधा मनस्थिती झाली, हा कन्फ्यूज झालाय. तर त्यांनी त्याला समजावून सांगितलं, की "जर तू जे बोलशील तेच तुला परत तुझ्याकडे येईल, तेच तुला ऐकायला मिळेल. जर तू स्वतःविषयी चांगलं बोललास, तर तेच तुझ्यापर्यंत चांगलं येणार. जर तू स्वतःला दोष दिलास, स्वतःविषयी वाईट बोललास, स्वतःला ब्लेम केलं, स्वतःविषयी तक्रारी केलीस, तर तीच परत तुझ्याकडे त्याच पद्धतीने येणार. स्वतःच्या आयुष्यावरती प्रेम करणं, स्वतःवरती प्रेम करणं, तसेच विचार प्रक्षेपित करणं याचाच अर्थ की तुमच्याकडे ते परत येतंय." तर मनामध्ये हे विचार घोळत होते. तो जेव्हा उंच पहाडावरती गेला, टोकावरती गेला आपल्या वडिलांच्या सोबत, तेव्हा खूप मोठ्याने खळखळून हसला. दोन्ही हात त्याने पसरले त्या शिखरावरती, त्या डोंगरावरती आणि त्याने खूप मोठ्याने म्हटलं, की "आय लव्ह यू. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतोस." आणि सेम तेच शब्द सेम त्याच्याकडे परत आले. "आय लव्ह यू. मला तू खूप आवडतोस. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे." त्याच्या वडिलांना जे काही सांगायचं होतं ते त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. कितीतरी वेळ तो खळखळून हसत होता, मन मोकळेपणानं खळखळून हसत होता आणि हे वाक्य परत-परत म्हणत होता, की "मला तू खूप आवडतोस. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. तू खूप चांगला आहेस." आणि सेम त्याच्याकडे हेच सगळं येत होतं. या कथेचा सार हाच आहे, की तुम्ही जे पेरता तेच उगवतं. तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे येतं. तुम्हाला जे तुमच्याबद्दल वाटतं तेच तुमच्यापर्यंत येतं. तुम्ही जर स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वतःला तुम्ही नेहमी दोष देत असाल,
तुम्ही स्वतःला ब्लेम करत असाल, तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये अपयशी झाला असाल किंवा तुमच्या हातून काही चूक झाली असेल, तर तुम्ही आयुष्यभर तुम्हाला ब्लेम करत राहता. त्या रिग्रेट्समध्ये जगत राहता. स्वतःला कधीच तुम्ही माफ करत नाही, स्वतःला तुम्ही कधीच स्वीकारत नाही, स्वतःची नेहमी तुलना करता, स्वतःला नेहमी वाईट समजत असता. जितकं तुम्ही म्हणाल, की माझं आयुष्य वाईट आहे, तितकंच तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येत राहील. तुम्ही जर म्हणालात, की माझं आयुष्य खूप वाईट आहे, माझ्या आयुष्यात फक्त संघर्ष आहे, सेम तुम्हाला तेच भोगायला मिळणार, तेच तुम्हाला अनुभवायला मिळणार. तुम्ही असं म्हणून बघा, की मी किती लकी आहे. माझ्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, त्या खूपच चांगल्या आहेत, खूपच भारी आहेत. तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा. काही दिवस, काही आठवडे तुम्हाला तशीच प्रतिक्रिया यायला लागेल ब्रह्मांडातून. कारण जसा तो पहाड आहे, तसंच हे आपलं ब्रह्मांड, हे विश्व, हे युनिव्हर्स आहे. तुम्ही जितक्या वेगाने, जितक्या इंटेन्सिटीने, ज्या इमोशननं तुम्ही बाहेर फेकताय, तुम्हाला जे काय हवं आहे ते, त्याच इंटेन्सिटीने, त्याच इमोशनने त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असणार आहेत. त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही खरंच विचार करा. तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवा, स्वतःवरती प्रेम करा, मनापासून प्रेम करा. तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील जाणते अजाणतेपणाने, तर त्या स्वीकार करा, ॲक्सेप्ट करा, स्वतःचा स्वीकार करा. अशीच एक स्टोरी आहे. असंच एक कपल होतं. एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांचं एकमेकांच्यावरती प्रेम होतं. ती मुलगी खरंच खूप स्वभावानं चांगली होती आणि मुलगाही चांगला होता. पण मुलगा घरच्यांच्या दबावाखाली येऊन तिच्याशी लग्न करण्याचं वचन देणं किंवा लग्न करणं हे नेहमीच टाळत असते. ती त्याच्या पाठीमागे सारखी लागायची, की आता आपल्याला लग्न करायला हवं. आपण किती वर्ष झालं रिलेशनशिपमध्ये आहोत. माझ्याही घरी लग्नाची बोलणी होत आहेत. त्यामुळे आपण लग्न करायला हवं. पण तो कधी तिला कमिटमेंट द्यायचा नाही आणि तो विषय टाळायचा किंवा तिथून निघून जायचा. हे हे खूप दिवस असं चालू होतं. तेव्हा ती एक दिवस त्याला म्हणाली, की आपल्याला ठरवायला हवं, की काय करायचं पुढे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा तो तिला टाळायला लागला, तो तिला इग्नोर करायला लागला, तो तिच्यापासून लांब राहायला लागला आणि ही त्याच्याकडे प्रेमाची भीक मागत होती, की "तू असा का वागतोयस? मला तू हवा आहेस किंवा मला तुझं प्रेम हवं आहे, तुझी कमिटमेंट हवी आहे, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे." पण नेहमीच तो या प्रश्नाचं उत्तर देणं टाळायचा आणि तिच्यापासून लांब राहायचा. ती त्याच्या खूप पाठी लागली, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. आणि असं करता एक दिवस तिला रिअलाईज झालं, की मी या व्यक्तीच्या किती महिने, किती वर्ष पाठी लागले आणि हा मला साधी कमिटमेंट देत नाही आहे. हा मला लग्नाचं वचन देत नाही आहे. ना लग्न करण्याचा निर्णय घेत आहे, ना लग्न करत आहे. आणि मग तर पुढे जाऊन मला हा काय मी याच्याकडनं अपेक्षा ठेवणार आहे. मग नंतर तिने एक दिवस ठरवलं, की नाही मला स्वतःला काही व्हॅल्यू आहे की नाही, मी कोणीतरी आहे की नाही, मला काहीतरी आत्मसन्मान आहे की नाही. मी रोज किती त्याच्याकडे प्रेमाची भीक मागायची. तर तिने त्याच्यातलं पूर्णपणे लक्ष काढून टाकलं कारण तो भेटायचाच बंद झाला होता. तेव्हा तीही त्याच्या पाठीमागे लागायचं तिनं बंद केलं आणि तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कारण त्याच्या पाठी लागता तिने स्वतःकडे लक्ष देणं पूर्ण बंद केलं होतं. तिने केसांची काळजी, चेहऱ्याची काळजी किंवा स्वतःच्या खाणं-पिणं हे सगळ्या गोष्टीकडे तिनं दुर्लक्ष केलं होतं. तिच्या पर्सनल सगळ्या गोष्टींकडे तिनं दुर्लक्ष केलं होतं. तर ती नव्याने परत स्वतःला तिने शोधायला सुरुवात केली. स्वतःची हेल्थची काळजी, स्वतःची चेहऱ्याची, स्वतःच्या केसांची काळजी, स्वतःच्या शरीराची काळजी ह्या सगळ्या गोष्टी तिने परत चालू केल्या. तिने तिच्या कामाकडे लक्ष दिलं, तिने फॅमिलीकडे लक्ष दिलं, तिने स्वतःकडे लक्ष दिलं, स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष दिलं आणि स्वतःमध्ये पूर्ण स्वतःच्याच प्रेमात पडून तिने स्वतःलाच एक कमिटमेंट केली, की या जगातलं कोणीही आपल्यावरती प्रेम करो अथवा न करो, माझ्या घरातली लोकं असतील किंवा माझा लाईफ पार्टनर असेल किंवा कोणीही असो, कोणी माझ्यावर प्रेम करो अथवा ना करो, पण माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे आणि मी स्वतःवरती प्रेम करते, स्वतःची काळजी घेते, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपते आणि स्वतःला गुड फील करवते. तर या सगळ्या गोष्टी ती सातत्याने करायला लागली आणि ती नेहमी खुश राहायला लागली. कारण असं करण्यामुळे तिच्या कुणाकडनं काहीच अपेक्षा नसायच्या. कारण तिने ते स्वीकारलं होतं आणि त्यामुळे ती अपेक्षारहित जगत होती आणि स्वतःसाठी एन्जॉय करत होती आणि स्वतःसाठी ती जगत होती. त्यामुळे तिने तशाच पोस्ट वगैरे आपल्या सोशल मीडियावरती टाकायला सुरुवात केली, की ती स्वतः किती खुश आहे. तर जेव्हा तिच्या त्या बॉयफ्रेंडला, त्या मुलग्याला रिअलाईज झालं, की ही माझ्याशिवाय इतकी खुश कशी आहे? कारण तिचा असा एकही दिवस जात नव्हता, की ती मला फोन करून रडणं किंवा माझ्याकडे प्रेमाची भीक मागणं किंवा सतत माझ्या पाठी लागणं हे ती करायची. तर ती अचानक इतकी कशी काय बदलली? तिला कोणी सापडले की काय? तिच्या आयुष्यात दुसरा कोणी आलाय का? ती इतकी खुश कशी काय आहे?
तर त्याने जेव्हा तिला एक दिवस कॉन्टॅक्ट केला आणि तिला विचारलं, की "तुला कोणी दुसरा सापडला आहे का आता? तू मला फोन नाही करत." तर तेव्हा ती म्हणाली, की मला कोणी सापडण्यासाठी मला कोणाला शोधण्याची गरज नाहीये. मी स्वतःला शोधलंय. माझं स्वतःवरती खूप प्रेम आहे. मला कुणाच्याही प्रेमाची किंवा भिकेमध्ये दिलेल्या प्रेमाची मला काहीच गरज नाहीये. मी स्वतः संपूर्ण आहे. अ, ह्या अशा प्रकारच्या जेव्हा ती गोष्टी बोलायला लागली, त्याला रिअलाईज व्हायला लागलं, की मी किती मोठी चुकी खरं तर त्याला ह्यापूर्वीच रिअलाईज झालं होतं, पण तो स्वतःच्या घरच्यांच्या भीतीने ही गोष्ट टाळत होता, तिला कमिटमेंट देण्यासाठी. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं, की आपण किती मोठी चूक करतोय किंवा आपलं कुठं चुकतंय, तर त्याने स्वतःच्या घरी जाऊन तर त्याने स्वतःच्या घरच्यांशी या विषयावरती बोलल्यानंतर घरच्यांना ही गोष्ट मान्य नव्हती, तरीही त्याने त्यांना समजवलं आणि त्यांना असं सांगितलं, की "मला खात्री आहे, मी गॅरंटी घेतो, की तुमची ती 100% काळजी घेईल आणि तुम्हाला ती जपेल, सांभाळेल, छान तुमची काळजी घेईल आणि मला याची खात्री आहे." असं त्याने त्यांना घरच्यांना समजवलं, त्यांना तयार केलं आणि तिच्याशी तो बोलायला गेला आणि त्या दोघांचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं. पण यानंतरही अ, ती स्वतःला व्हॅल्यू देणं, स्वतःची किंमत करणं किंवा स्वतःवरती प्रेम करणं आणि स्वतःला सेल्फ मोटिव्हेट करणं, या सगळ्या गोष्टी तिने कधीच सोडल्या नाहीत. आणि हे तथ्य आहे या गोष्टीमधलं. तुम्ही स्वतःवरती जितकं प्रेम कराल, तितक्या आयुष्यातल्या कारण तुमच्याकडे जी गोष्ट नाही आहे, ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकत नाही. तुमच्या आतमध्ये प्रेम नाही आहे, तुम्ही प्रेमाने भरलेला नाही आहात. तुम्ही सतत दुसऱ्यांच्या पाठीमागे लागता, की प्रेमाची अपेक्षा करता, प्रेमाची भीक मागता. तर जे तुमच्याकडे नाही आहे, स्वतःमध्येच ती कमतरता आहे, तर तुम्ही ते मागून तुमच्यापर्यंत ती येणार नाही आहे. तुम्ही स्वतःला इतकं भरून घ्या, इतकं भरून घ्या, की आजूबाजूची प्रत्येक लोकं तुमच्यावरती प्रेम करतील. तुमच्या संपर्कात राहण्यासाठी प्रयत्न करतील. तुमच्या आजूबाजूला येण्यासाठी, तुमच्या वाइब्समध्ये येण्यासाठी, तुमच्या आजूबाजूला जो ओरा आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती त्यांना फील होईल किंवा तुमचं प्रेममय जे काही तुमचं व्यक्तिमत्व असेल, ते इतरांना आवडेल आणि त्यांना बोलवण्याची गरज नाही आहे. माझ्यावर प्रेम कर म्हणण्याची गरज नाही आहे. त्यांच्याकडनं तशी अपेक्षा ठेवण्याची गरज नाही आहे. त्यांच्याकडने मला तुझा वेळ हवा आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे किंवा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तसंच तूही माझ्यावरती प्रेम कर, असं देखील म्हणण्याची गरज नाही आहे. तुम्ही स्वतःला इतकं भरून घ्या प्रेमाने, इतकं भरून घ्या. तुमचं भांडं जे आहे प्रेमाचं, तुमचं पात्र जे आहे प्रेमाचं, तुमचा आत्मा जो आहे, तो सगळा पूर्ण तुम्ही प्रेमाने भरून घ्या. आणि असं केल्यामुळे तुम्ही इतके प्रेममय होऊन जाता, की तुमच्या आजूबाजूला जी गोष्ट, जी व्यक्ती, जी परिस्थिती येईल, ती ती तितक्याच प्रेमाने, तितक्याच पॉझिटिव्हिटीने भरलेली असेल आणि तुम्हाला कोणाकडे काही मागायची गरज लागणार नाही. कारण ऑलरेडी ते तुमच्याकडे असणार आहे आणि जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला शोधायची कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत, त्यांनाही तुमची ते वाइब, तुमची ती पॉझिटिव्ह एनर्जी, तुमचं हे प्रेममय आयुष्य त्यांनाही आकर्षित करेल आणि त्यांना बोलवता ते तुमच्याकडे आपसूक येतील, इतकी माझी खात्री आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये हे मी एक्सपेरिमेंट केलेलं आहे. आणि ह्या 2 स्टोरी मला प्रचंड आवडतात, की तुम्हाला जे फील आतमध्ये जे होतंय, तेच तुम्हाला ते बाहेरच्या गोष्टीच्या स्वरूपात मिळतं. तुम्ही स्वतःला जर दोष दिला, तुम्ही स्वतःच्या आयुष्याशी, स्वतःच्या जीवनाशी तुम्ही नफरत केला, तुम्हाला स्वतःविषयी द्वेष वाटत असेल किंवा स्वतःविषयी वाटत असेल किंवा इतर कोणत्याही निगेटिव्ह भावना तुम्हाला जर वाटत असेल, तर कुठलीही बाहेरची व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला प्राउड कराल, स्वतःवरती प्रेम कराल, स्वतःची काळजी घ्याल, छोट्या-छोट्या गोष्टीसाठी स्वतःला सरप्राईज द्याल, स्वतःसाठी छोटे-छोटे गिफ्ट आणाल, स्वतःसाठी काही करायला लागाल. ह्याच्यामध्ये इगो नाही आहे, ह्याच्यामध्ये अहंकार नाही आहे. इगो, अहंकार आणि सेल्फ लव्ह याच्यामध्ये फार फरक आहे. इगो म्हणजे फक्त माझंच खरं आणि मीच मोठा किंवा मीच मोठी असं आहे आणि सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वतःला सेल्फ मोटिव्हेट करणं, स्वतःला पुढे जाण्यासाठी प्रेरित करणं किंवा स्वतःसाठी वेळ देणं, स्वतःला जाणून घेणं, स्वतःला समजून घेणं. त्याच्यामुळे इगो आणि सेल्फ लव्ह याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही स्वतःवरती असं प्रेम करून बघा. तुम्हाला काही दिवसातच याचा खूप छान प्रत्यय येईल. तुम्ही स्वतःला इतकं भरून घ्या प्रेमाने. तुम्हाला कोणत्याही विदाऊट एनी रिझन तुम्हाला खुश वाटलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर पिक्चरला जाणं, गार्डनला जाणं, कुठल्यातरी मोठ्या ट्रिपला जाणं, हेच करण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकटं बसल्या-बसल्या सुद्धा तुम्ही खुश होऊ शकता. तुम्ही हवं तर तुम्ही एक टेक्निक करून बघा. मी बहुतेक याआधी सांगितली असेल किंवा नसेल. तुम्ही शांत बसा, डोळे बंद करा, दीर्घ श्वास 3 वेळा घ्या तुम्ही आणि स्वतःला आनंदाने स्वतःला असं गाईड करा किंवा असं म्हणा तुम्ही मनातल्या मनात, की मी जो श्वास घेतोय तो आनंदाचा आहे, आनंद स्वरूप आहे. चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल असू दे, डोळे बंद असू देत. श्वास घ्या. मी हा आनंदाचा श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय. मी हा आनंदाचा श्वास घेतोय आणि परत सोडतोय.
तो श्वास घेतेवेळी तुमच्या आतमध्ये तो आनंद, ती फिलिंग, तो हॅपीनेस जाणवला पाहिजे तुम्हाला, की तो तुम्ही भरून घेताय आतमध्ये आणि परत सोडताय. आणि तुमच्या क्राउन चक्रामधून तुम्हाला ती एक एनर्जी येते. तुम्हाला हे फील झालं पाहिजे. एक एनर्जीचा सोर्स, एक एनर्जीची जी हे आहे ती तुम्हाला जाणवली पाहिजे. तुम्ही इतकं आनंदाने ती गोष्ट करा ना, तर तुम्हाला हे असं दिवसातून एकदा तुम्ही 2-3 वेळा जरी केलात, नंतर तुम्ही वाढवलं तरी चालेल. हे करताना तुम्हाला जेवढं गुड फील होईल ना, जेवढा हॅपीनेस तुम्हाला जाणवेल, जेवढा आनंद तुम्हाला जाणवेल ना, तर तो तुमच्या आयुष्यामध्ये डबल आनंद आणेल. तर तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. एनी रिझन तुम्ही खुश राहा. तुम्ही साधा एक चहाचा कप घेताय आणि आरामात बसून चहा पिताय. तुम्ही एखादं पुस्तक वाचताय, तर त्याच्यामध्ये आनंद शोधा. तुम्ही साफसफाईमध्ये आनंद शोधा. तुम्ही स्वतःकडे आरशात बघून जेव्हा स्वतःकडे स्माईल देता, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून जेव्हा तुम्ही म्हणता, की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे, मी रोज मिरर टेक्निक करते, सेल्फ लव्ह टेक्निक करते. मी स्वतः सकाळी उठल्यानंतर मी जशी आहे तशी, आवरूनही नाही, जशी मी उठल्यानंतर सकाळी हवं तर मिरर मिरर टेक्निकचा व्हिडिओ मी हवं तर लवकरच मी अपलोड करेन. तर त्याच्यामध्ये मी हेच करते, की स्वतःवरती प्रेम करणं हे फार गरजेचं आहे. की आता कसं होतंय, की आपण आपले जे रिलेशनशिप आहेत ना, त्याच्यामधनं आपण फार अपेक्षा ठेवतो आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार, प्रत्येकाच्या कामाच्या लोडनुसार, त्यांच्या थिंकिंगनुसार ते आपल्याला वेळ देऊ शकतात, नाही देऊ शकत किंवा तितकं त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, नसतो. मग आपण प्रत्येक वेळी त्यांच्या प्रेमावरती अवलंबून असतो. मग तिथे फक्त लाईफ पार्टनरच असं नाही आहे. ती व्यक्ती कोणीही असू दे आपल्या आयुष्यातली, आपली मुलं असतील किंवा आपले आई-वडील असतील किंवा कोणीही असेल, आपल्याला तेवढा वेळ ती देऊ शकत नसतील. तर आपण प्रत्येक वेळी इतरांच्याकडनं फक्त माझ्यावर प्रेम करा, माझ्याकडे लक्ष द्या, मला अटेन्शन द्या, मला गोंजारा, हे आपण प्रत्येक वेळी नाही म्हणू शकत. तुम्ही ही नीड स्वतःच का पूर्ण नाही करू शकत आहे? कारण तुम्ही तुम्ही आहात. तुमच्या आतमध्ये सुद्धा एक आत्मा आहे. एक तुम्ही थर्ड पर्सन आहात तुम्ही. तर तुम्ही स्वतःला एक हग करा. हवं तर एक स्वतःसाठी एक छोटंसं काहीतरी गिफ्ट आणा, एक गुलाबाचं फूल आणा. जर तुम्ही मुलगी असाल किंवा लेडीज असाल, तर तुम्ही स्वतःसाठी एक 20-25 ₹20-50 एक गजरा आणा तुम्ही. तुम्हाला जे करता येईल तुमच्यासाठी ते करा. तुम्ही प्रेमासाठी कोणावर अवलंबून राहू नका. प्रेमासाठी कुणाकडे भीक मागू नका. हां, दुसऱ्यांची काळजी घ्या, त्यांना प्रेम करा, पण त्यांच्याकडनं अपेक्षा न ठेवता तुम्ही स्वतःलाच इतकं भरून घ्या, की तुम्हाला ते न मागताच मिळेल. आणि फक्त हे 8 दिवस तुम्ही ट्राय करा. अ, तुम्हाला प्रत्यय यायला लागेल. पूर्णपणे नाही म्हणत मी, प्रत्यय यायला लागेल आणि जेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्यय यायला लागेल, तुमचा अनुभव तुम्हाला यायला लागेल त्यातून, तेव्हा तुम्ही ती टेक्निक पुढे वाढवा. 21 दिवस करा किंवा 2 महिने करा आणि मग मला सांगा तुम्हाला काय अनुभव येतो ते. पहिल्यांदा तर उद्यापासून तुम्ही हेच करा, की सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं आहे, डोळ्यात डोळे घालून बघायचे आहेत आणि स्वतःला म्हणायचं आहे, जसं मी म्हणते, मी कसं म्हणते, आय लव्ह यू नीता. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तू जशी आहेस तशी मला खूप आवडतेस. तू जशी आहेस तशी मी तुला पूर्णपणे अंतःकरणापासून स्वीकारते. अशा प्रकारे तुम्हाला जी काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत, अफर्मेशन म्हणू किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणू, तुम्हाला जी काही बोलायचे आहेत ते तुम्ही बोलू शकता. स्वतःवरती खूप मनापासून प्रेम करा आणि स्वतःच्या आयुष्याचा आनंद घ्या तुम्ही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर कळवा. आणि जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत, अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत हे तुम्ही मला सांगा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तसं नक्की सांगा मला. तुम्ही काही प्रयोग करत असाल, काही एक्सपेरिमेंट करत असाल तर तेही मला सांगा. म्हणजे मला समजेल की माझं बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचतंय. काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही मला सांगा. काही कळत नसेल तर त्याही तुम्ही मला विचारा कमेंट्स बॉक्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि लास्टवाली, की शेअर करा. मी हेच सांगेन कारण मला कोणीतरी शेअर केलं होतं. मला कुठून तरी ही गोष्ट कळाली होती. म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये इतकी सुंदर बाग फुलवलेली आहे. माझं आयुष्य इतकं सुंदर मी केलेलं आहे. आणि मला हाच ध्यास असतो, की प्रत्येकाला आनंदी आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. कोणीतरी दुःखी असेल, कोणीतरी प्रॉब्लेममध्ये असतील, कोणाला काही सुचत नसेल, कोणाला काही मार्ग दिसत नसेल, त्याच्यासमोर फक्त अंधार असेल, तर आपल्या एखाद्या शेअर करण्यामुळे एखाद्याचं आयुष्य जर थोडा तरी हॅपीनेस आला, थोडा तरी त्याला बरं वाटलं, तरी आपला आनंद सार्थकी लागेल, आपलं आयुष्य सार्थकी लागेल, हेच मी सांगेन. तुम्हाला कुठून तरी लिंक मिळाली असेल, तर तसंच इतरांनाही तुम्ही पाठवलं, तर त्यांनाही त्याचा उपभोग घेता येईल, आनंद घेता येईल, त्यांनाही शिकता येईल, त्यांनाही या प्रवासामध्ये आपण मदत करू शकू. थँक यू सो मच.